नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुलुंड पूर्व येथील माढा कॉलनीमध्ये आणि आज ह्या माढा कॉलनीतल्या ह्या नवीन ताया सगळ्या इथे आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे अगदी नटून थटून आलेल्या आहेत आणि माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, आहे की नाही. त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आनंद बघून मला खूप छान वाटते, मजा येते. आणि अर्थातच सगळ्या ताईंचं असं म्हणणं असतं की आम्हाला खेळ खेळायचे आहे. तर त्या पहिल्या खेळाकडे आपण जाणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. सगळ्या साही ताई नेहमीप्रमाणे आलेले आहेत. हा, आणि तुम्हाला माहिती आहे आपला हा खेळ काय आहे ते. वाक्य देणार, ते पटापटा बोलून दाखवायचे. वाक्य असं आहे: उंटाची उंटीण उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. हे वाक्य न अडखळता स्पष्टपणे पटापटा पटापटा बोलून दाखवायचंय. कुठून सुरुवात करायची आपण? तिथून करायची आहे, तिथून करायची, हरकत नाही. आपण ह्यांच्या शब्दाला मान देऊया. ते म्हणतात सुरुवात इथून करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. हा, 1 2 3. हा, उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. 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 उंटाची उंदरीन इंटरकास्ट मॅरेज केले? नाही नाही, अरे तुम्ही रे, उंटाचं सांगतो मी. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. उंटाच्या उंटीन उंदराची उंटीण उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरापेक्षा उंच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वाक्य पटापटा बोलायचं. रेडी, 1 2 3. हा, उंटाच्या उंटी उंदरापेक्षा उंच. उंदराची उंटी उंटाच्या उंटी उंदरापेक्षा उंचीपेक्षा उंच. उंटाच्या उंटी उंदरापेक्षा उंची. ही उंदरीण कुठे गेली तेच कळत नाहीये. हा, चल जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. उंटाची उंटीन उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीणीपेक्षा उंच. उंदराची उंटीण. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीणीपेक्षा उंच. 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 रेडी, 1 2 3. हा, उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीनीपेक्षा उंच. 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 उंटाची उंटीन उंदराच्या उंचीपेक्षा उंट. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीनीपेक्षा उंच. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीनीपेक्षा उंची. हा कुठला प्राणी? उंदराणा. हा कुठला प्राणी? उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीनीपेक्षा उंच. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीनीपेक्षा उंच. जोरदार टाळ्या. हा, उंदराची उंटीन उंदराची उंटीण. उंदराची उंटीण आणि उंटीणीचा कोण? उंदीर. उंदराची उंटीन. हा, बरोबर, उंदराची उंटीण, बरोबर आहे. हा, उंदराची उंटीण उंटणीच्या उंदराबरोबर पळाली. उंटाची उंदरीन. उंटाची उंदरीण. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, उंटाची उंटीन उंदराच्या उंटरीपेक्षा उंटरीपेक्षा. उंदराच्या उंटरीपेक्षा. व्हेरी गुड. हा, तुम्ही कन्फ्युज करू नका. मी काय कन्फ्युज करतोय? उंटाची उंटीन उंदराच्या उंदरीपेक्षा उंच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हे वाक्य ज्या ताईने अगदी व्यवस्थित बोलून दाखवलेलं आहे त्या ताईला आपण देणार होतो बक्षीस सर मराठी वाहिनीकडून. जोरदार टाळ्या. अभिनंदन ताई तुमचं, खूप सुंदर.
आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये, कारण माहेर म्हटल्यानंतर सगळंच बालपण डोळ्यासमोर येतं आणि त्याच माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा टप्पा करण्यासाठी आपण जाणार आहोत ह्या ताईंकडे. ताई, तुमचं नाव सांगा. हां, माझं नाव भारती आहे. किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली. आणि माहेर कुठलं? जालना. जालना. पण जालन्यामध्ये कुठे म्हणजे अगदी? जालना, अगदी प्रॉपर जालना माझं माहेर. पण तिथे व्यवस्थित जालना? जालना जालन्यापासून 3 तास एक नळणी म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे काळूबाबाची जत्रा भरते. अच्छा. हां, ते खूप फेमस आहे ते जत्रेसाठी, जिथे आमचं शेत वगैरे आहे. आणि जालना तिथून 3 तास म्हणजे शिक्षणासाठी वगैरे, वडिलांची नोकरी, मग आम्ही जालन्याला राहतो. म्हणजे माझं शिक्षण वगैरे सगळं जालन्याला झालेलं आहे. अच्छा. पण मग काय असा एखादा किस्सा बालपणीतला, लहानपणीचा असा काय किस्सा आठवतो तुम्हाला? लहानपणीचा किस्सा म्हणजे असा की म्हणजे माझ्या जन्माचाच किस्सा आहे तो. काय काय आम्हाला ऐकायला आवडेल. माझे वडील नेव्हीमध्ये होते. अच्छा. हां. वा. आणि ते वयाच्या त्यांच्या 13-14 वर्षी ते नेव्हीमध्ये भरती झाले. ओके. 1952ची गोष्ट आहे ती. अच्छा. आणि ते असेच त्यांच्या खिशात फक्त असे 5 रुपये होते आणि ते न सांगताच कोचीनला गाडीत बसून भरती झाले आणि त्यांना कोचीनला नेण्यात आलं. त्यांना पहिली मुलगी झाली, म्हणजे माझी मोठी बहीण. तर तेव्हा सगळं वातावरणच तसं होतं की 1960ची गोष्ट आहे ती. ओके. तर की काय मुलगीच झाली पहिली, सगळे नाराज झाले की मुलगीच झाली. नंतर मग 3 वर्षानंतर माझा जन्म झाला. तर मला बघून तर माझी आई बेशुद्धच पडली की दुसरी पण मुलगीच झाली म्हणून, की आता माझं कसं होणार, पहिली पण मुलगी, आता दुसरी पण मुलगी असं. तर मग डॉक्टर धावत आली की बोलली काय झालं, तर माझी आई रडायला लागली की मला दुसरी पण मुलगीच झाली. मग तिने मला घेतलं असं आणि दाखवलं असं की देखो ऐसा रोना नहीं, आजकल भारतीयों को लड़कियां प्यारी है, इसका नाम भारती रखो, याद रखो. आणि मग माझ्या आईनं माझं नाव भारती ठेवलं. वा. आणि पुढे जाऊन मग माझी आई सगळ्यांना हा किस्सा सांगत होती आणि खूप तिला गर्व वाटत होता. पुढे मग मी माझं शिक्षण वगैरे झालं आणि मग मी मुंबईत आली. मग नंतर तिला खूप गर्व वाटत होता की मला अशा म्हणजे माझी मुलगी झाली. नंतर तिसरी पण मुलगीच झाली. पण मग नंतर काय सगळं त्या डॉक्टरचं बोलणं ऐकून मग सगळं ठीक झालं. अच्छा. असं माझ्या जन्माचा किस्सा आहे. अच्छा. पण असं बाबांची काय प्रतिक्रिया होती त्यावेळी? बाबांची प्रतिक्रिया ही असं, बाबांची प्रतिक्रिया काही जास्त नव्हती, पण घरच्यांची म्हणजे आईची सासू म्हणजे माझी आजी किंवा सगळे नातेवाईक, वडिलांची जास्त हे नव्हती, कारण ते नेव्ही मॅन होते. बरोबर. त्यांना जास्त फरक नव्हता पडत, पण घरच्यांना जास्त फरक पडत होता. आणि दुसरा किस्सा असा आहे की मी 4-5 वर्षाची असेल, आम्ही पंढरपूरच्या जत्रेला गेलो. अच्छा. माझी मोठी बहीण, मी आणि अजून माझी छोटी बहीण. आणि माझी आई गर्दीत आम्हाला तिघींना सांभाळत जात होती. तितक्यात माझा हात सुटला आणि मी हरवले. आणि मग माझी आई सगळीकडे फिरत होती. एक पिंक फ्रॉक घातलेली मुलगी, 2 रिबन लावलेले आहेत, बघितलं का हो पूर्ण. तेव्हा तर एक असा पिळदार मिशावाला धोतरवाला माणूस मला घेऊन असा फिरत होता. तो पण शोधत होता की ही कोणाची मुलगी. नंतर 1-2 तासानंतर मग त्याची आणि माझ्या आईची गाठ पडली आणि मी सापडली. म्हणून मी तुमच्यासमोर अशी उभी आहे. आता मी कुठे असते, काय असते मला काय माहित नाही. पण तुम्हाला एक सांगू का, तो विठ्ठलच होता, त्या विठ्ठलाच्या रूपामध्ये तो आला होता. अगदी बरोबर. त्यांनी जे काय त्याचं तुम्हाला जे काय त्यांनी सांभाळलं, तुमच्या व्यवस्थित आईपर्यंत, तुमच्या माऊलीपर्यंत हो. एका माऊलीने दुसऱ्या माऊलीला जगाच्या माऊलीने तुमच्या माऊलीपर्यंत तुम्हाला पोहोचवलं. अगदी बरोबर. हा अनुभव खरंच खूप, म्हणजे मला आता ते ऐकताना सुद्धा खरं तर असं खूप हे आले. आता पुन्हा माहेरी जाणं होते? हो, कधी. पण आता आई नाहीये, वडील पण नाही आहेत, भाऊ आहेत. अच्छा. माहेरी काय नावाने हाक मारायचं तुम्हाला? भारती. मला तर भारत देश, सगळेजण मला भारत देश. तर याच तुम्ही ते मनापासून व्यक्त झालायत, खूप अगदी दिलखुलासपणे बोलतायत, कसं वाटते तुम्हाला? मी आता 60 वर्षाची आहे. पहिल्यांदा मी कॅमेऱ्यासमोर बोलली, पहिल्यांदा. आणि मला खूप म्हणजे चान्स दिला सन मराठीने. खूप खूप आभार. आणि खूप धमाल आली आहे ह्या कार्यक्रमात पूर्ण. थँक्यू. बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव पूजा रोशन वराडकर. अच्छा. किती वर्ष झालेत लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. आणि माहेर कुठलं? माहेर माझं इथेच मुलुंड. मी आता इथे माझ्या आईजवळ राहते. अच्छा. काय बालपणीतल्या आठवणी आहेत तुमच्या? बालपणीची आठवण म्हणजे मी लहानपणापासून 12पर्यंत टॉमबॉयसारखी होती. म्हणजे केस छोटे, हात फुल शर्ट घालायचे, फुल बॉय टाईप होती. कोणाशी टॉमबॉय? हां, फुल टॉमबॉय.
तर मी कोणत्याही माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जायची बाहेर, तर सगळ्यांना वाटायचं की आम्ही कपल आहोत. एकदा आम्ही सिद्धिविनायकला जात होतो, मी आणि माझी मैत्रीण. तर ती नॉर्मली आपली हातात हात घालून असे गळ्यात हे घालून हे करत होती. तर एक माणूस गाडीने जात होता, तो ओरडला की ए तुम्हाला काय रस्त्यावर काय चाळे करतात, गार्डनमध्ये जाऊन करा ना, इथे रस्त्यावर करू नका म्हणून असं ओरडला जोराने. हा एक किस्सा आहे. तुम्ही टॉम्बे असून काही बोलला नाही तुम्ही? नाही तो गाडी पटकन असं काय ओरडलं नाही, तो तुमचं? पास झाला पटकन गाडी. पास झाला. हा तेव्हा तुम्ही टॉम्बे होता. हा. मग आता लग्नानंतर? आता लग्नानंतर पण आहे तशीच आहे बिंदास, फक्त थोडंफार चेंजेस झाले. अच्छा, पण मग भाऊजी धागात असतात तुमच्या का काय? नाही धाकात नसतात, नॉर्मल इक्वल 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 अच्छा अच्छा, बरं. काय अजून काय किस्सा तुम्ही सांगा? आणि दुसरा किस्सा, लहानपणी अशीच मस्ती करता करता टी व्ही फोडलेला. बापरे. हा. आणि मग मी एवढी घाबरले की म्हटलं आता माझं काय खरं नाही, पप्पा काय आता खरं करणार नाही. चालत म्हटलं आता जाऊया. आणि घरातून बाहेर पडले, म्हटलं तर हायवेला जाऊन जीव देते. आणि गेले धावत धावत धावत. तितक्यात मागून बहीण आली. बहीण घरी घेऊन आले समजून की काय होणार नाही. तरी भीतीच वाटत होती, पण नशीब पप्पाने मला काही हात पण नाही लावला, काही ओरडले सुद्धा नाही. पण मग आई वडील काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यात, जेव्हा तुम्ही असे टॉम्बॉय होतात? त्यांना आवडायचं, त्यांना असं काही वाटायचं नाही. हां, माझं म्हणजे बिंदास होतं. म्हणजे मी मारामारी पण करायचे सोसायटीत, पण कोण असं काही बोललं म्हणजे मित्र सोसायटीतल्या अशा मुलांशी, त्यांचा म्हणजे बिंदास होता. अजून पण तसंच आहे. त्या आवडलं नाही, खेळता खेळता मारामारी मुलांना मारायची. म्हणजे थोडंसं ते सोसायटीतले तरी घाबरून होते, बाहेरच्या नाही, बाहेर मी शांत होती. मारायचं म्हणजे आपल्याच वयाच्या मुलांशी, म्हणजे शाळेत असताना. आता नाही. ठीक आहे. आता नाही. पण मग माहेरची आवडती व्यक्ती कोण तुमची? आई. अर्थातच. आईशिवाय देव तर सारे जगत आता नाही. बरोबर आहे. काय आईबद्दल सांगाल तुम्ही? आई म्हणजे माझा जीव आहे. म्हणजे तिच्याशिवाय मी राहण्याची कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे आता नाव घेतलं तरी माझ्या डोळ्यात म्हणजे मला बोलता येत नाहीये, पण ती माझ्यासाठी खूप 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 अमूल्य आहे. जगात माझ्यावर कोणीच केलं नाही तेवढं माझ्या आईने माझ्यावर केलेलं आहे. म्हणजे मिस्टर पण करतात, आता मुलगी पण करते. पण छान वाटलं पिंकूताई तुमच्याशी बोलून. छान वाटलं तुमच्याशी पण बोलून. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. आणि माहेरच्या या सुंदर आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि ह्या खेळासाठी म्युझिक प्लीज. छुई छुई नाचते, खुशीत हसते, मनात फुलपाखरू. सोडा किराया नाजूक काया नका गुदगुल्या हो. तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळ. जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ. बामणाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात येशील का संध्याकाळी. नाचायचंय कंपल्सरी नाचायचंय. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पटकन पटकन. हा व्हेरी गुड मस्त मस्त. माझ्या हरकत करा. म्युझिक. हे सगळं भाऊजी बघणार आहेत. हा, आम्हाला काय माहिती नाही बाबा. हा चला म्युझिक प्लीज. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पायात गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ. जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. पुढे हा पुढे. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा सुंदर मुखडा सोन्याचं तू. हा पटकन. व्हेरी गुड. मस्त क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. रणगदाऊस भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा. रणगदाऊस भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा.
मुसंगतीनं माझ्या तू येशील काय गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. व्हेरी गुड मस्त. हा यार अरे अब्बा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस सन मराठी वाहिनीकडून ही खास भेट वस्तू. जोरदार टाळ्या. वा सगळ्या ज्या टाळ्या आज इथे मस्तपैकी छान एन्जॉय करतायत आणि धमाल करतायत. खूप छान वाटतं तुमच्याकडे बघून. पण कधी कधी काय होतं की आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर एक अबोला असतो आणि तो अबोला इतका वाढत जातो ना किंवा इतकी वर्ष तो अबोला असतो ना की न कळतपणे ते नातं कधी दुरावलं जातं ना तेच कळत नाही. आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये हाच अबोला दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि ते नातं दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या तायांमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई तुमचं नाव सांगा. वैशाली मनोज ढेंगळे. वैशाली ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या मामाबरोबर अबोला आहे माझा. किती वर्ष हा अबोला आहे? जवळजवळ 13 वर्ष झाली. 13 वर्ष हो अबोला आहे. 13 वर्ष झाली जवळजवळ. कारण तुम्हाला सांगायचंय कारण आहे ॲक्च्युली मलाच माहीत नाही तो का अबोला झालाय त्याने. मला जाणून घ्यायचं त्याच्याकडून. पण मग या 13 वर्षात तुम्ही कधी प्रयत्न नाही केला हा अबोला का? केला प्रयत्न पण नाही झालं काही. पण मग कधीच तुमच्या इतर म्हणजे तुमचे भाऊ असेल किंवा काही त्यांनी सुद्धा कधी जाणून घेतलं नाही की बाबा हा मामा का बोलत नाही म्हणजे मामा ॲक्च्युली कोणाशी शेअर करत नाही गोष्ट. अच्छा भावांशी पण माझ्या लहान भावाशी तो बोलत नाहीये. अच्छा 13 वर्ष. 13 वर्ष झाली जवळजवळ. पण मग 13 वर्षापूर्वी तुमचं मामा भाची किंवा मामा भाच्या बरोबर कसं आमचं खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे कोणाला नाही पण माझ्यावर एवढा जीव होता त्याचा खूप त्यांनी माझं केलं. लहान कारण मी एकुलती एक भाची माझ्या 4 मामांमध्ये. अच्छा आणि एकाच मामाने अबोला धरलाय माझ्याशी फक्त. पण कारण मला माहित नाही. बाकीचे सगळे छान बोलतात माझ्याशी मामा वगैरे. पण जेव्हा तुमचा असं एखादा कार्यक्रम असतो किंवा नाही बोलत तुम्ही असे समोरासमोर येता समोरासमोर तरी तो नाही बोलत. नाही बोलत. ताई तुम्ही समजा आता समोर इथे मामा आहे काय सांगाल तुम्ही मामाला? मामाला मी एवढंच सांगेल की पूर्वी जसं माझ्यावर प्रेम करायचं तसं आत्ताही कर. कारण मी अजूनही त्याला मिस करते. त्यांनी आई वडील गेलं मला खूप सपोर्ट केलेला आहे आमच्या फॅमिलीला ॲक्च्युली. पण आता त्याचा हात नाही आहे मायाचा माझ्या हंदक पाठीवर. तर त्यांनी पूर्वीसारखं माझ्याशी बोलावं माझी एवढीच इच्छा आहे. ताई तुम्ही माहेरी आलेला आहात. माहेरी आल्यानंतर तुम्ही या भावाकडे तुमच्या मनातली ही जी काही खंत तुम्ही बोलून दाखवलेत हा अबोला तुम्ही सांगितलंय. तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या मामाला विनंती करेन की मामा 13 वर्षाचा हा अबोला आहे आणि 13 वर्ष ही मला वाटतं की खूप काळ गेलाय. आणि बरं तो अबोला का आहे हे कारण देखील माहिती नाही आहे. आणि कधी कधी काय असतं ना की कारण नसताना अबोला जेव्हा निर्माण होतो ना त्याचा त्रास खूप होतो. निदान आपल्याला कारण जर माहिती असेल ना तर आपण ते कारण किंवा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. पण इथे कारण माहीत नसताना 11 वर्षाचा अबोला आहे आणि तो अत्यंत त्रासदायक आणि त्याचा ताईंना खरंच खूप त्रास होतो. आणि त्यांच्या मनापासून इच्छा आहे की तुम्ही पूर्वीसारखं त्यांच्याशी बोलावं. कारण आपल्या आईवडिलांनंतर मामाच हा आईवडिलांच्या जागी असतो आणि तो जर बोलत नसेल तो जर त्याचा जर अबोला असेल तर त्याचा त्रास खूप होतो. तर मला असं वाटतं की तुम्ही हा भाग किंवा हा निरोप तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर तुम्ही ताईंना एक फोन करा, त्यांना भेटायला या. त्यांनी एक पाऊल पुढे घेऊन तुमच्याशी हा जो अबोला आहे तो व्यक्त केला आहे, बोलून दाखवलेला आहे. कारण त्यांना खूप त्रास होतो आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही पहिल्यासारखं बोलावं. तर तुम्ही सुद्धा एक काय 10 पावलं पुढे या. ताईंना येऊन भेटा. हा अबोला का आहे, तुम्ही का बोलत नाहीये ते त्यांना सांगा, स्पष्टपणे सांगा. ताईंच्या भावाला सुद्धा म्हणजे तुमच्या भाच्याला सुद्धा तुम्ही भेटायला या आणि हा गैरसमज दूर करा. कारण आयुष्य फार छोटं असलं तरी पण ते फार सुंदर आहे आणि ते सुंदर बनवणं हे आपल्या हातामध्ये. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खरंच ताईंना फोन करा आणि हा गैरसमज हा अबोला लवकरात लवकर दूर करा. ताई मला खात्री आहे की हा निरोप मामांपर्यंत पोहोचल्यानंतर ते तुम्हाला फोन करतील आणि मामा भाचीचं किंवा मामाचं आणि भाच्याबरोबरचं नातं पहिल्यासारखं अगदी तितकंच घट्ट निर्माण होईल. मी पण तुमच्या चॅनलचा आभार मानते. त्यांनी मला हा मंच दिला, मन व्यक्त करायला मी मोकळी झाले बोलून. खरंच धन्यवाद. ताई तुम्ही आज इथे माहेरी आलेल्या आहेत तर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही आहे, तर तुमची ओटी भरणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि त्यांची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते,
नाला पाखरा संग पोटी भराया पाठवते माय पित्याच्या ओढीनं लागे. आणि तुम्ही या सगळ्या ताया इथे आल्यानंतर इतक्या ज्या छान धमाल करता, मजा मस्ती करताना, तर असं वाटतं की अजून काही वेळ तुमच्या बरोबर घालवावा. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. यप्पा.